पाणीपुरीचा ठेला चालवत अभ्यास करून तो बनला इस्रोमध्ये इंजिनियर। ही गोष्ट आहे रामदास हेमराज मारबाडेची। एक मुलगा जो गरिबी, कष्ट आणि सामाजिक मर्यादांवर मात करून केवळ कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाच्या बळावर इस्रोमध्ये इंजिनियर बनला। महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील खैरबोडी या छोट्याशा गावातून येणारा रामदास हेमराज मारबडे यानं स्वतःचं एक स्वप्न साकार केलं, जे लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनलंय। दिवसा पाणीपुरी विकणारा हा मुलगा रात्री अभ्यास करायचा आणि आज वयाच्या 25व्या वर्षी तो भारतातील सर्वात प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्थेत म्हणजेच इस्रोमध्ये काम करत आहे। 12वी नंतर नियमित महाविद्यालयीन शिक्षण शक्य नव्हतं, म्हणून त्यानं BA केलं नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून। या काळात तो गावोगावी फिरायचा, पाणीपुरी विकायचा आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करायचा आणि अभ्यासाचा खर्चही भागवायचा। तांत्रिक कौशल्याशिवाय पुढे जाणं कठीण आहे हे रामदासना जाणवलं। हे लक्षात घेऊन त्यानं तिरोराच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून पंप ऑपरेटर कम मेकॅनिकचा कोर्स केला। इथं त्यानं सेंट्रीफ्युगल आणि रेसिप्रोकेटिंग पंप चालवणं, पाणी शुद्धीकरण तंत्र आणि तेल उपकरणं दुरुस्त करणं यासारखे व्यावहारिक कौशल्य शिकली। 2023 मध्ये इस्रोकडून अप्रेंटिस प्रशिक्षणार्थीसाठी अर्ज मागवण्यात आले होते। रामदास यानं ताबडतोब अर्ज केला आणि 2024 मध्ये नागपूरमध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण केली। यानंतर त्यानं श्रीहरिकोटात झालेल्या कौशल्य चाचणीत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला। मे 2025 मध्ये त्याला इस्रोकडून नियुक्तीपत्र मिळालं आणि एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली। असे कित्येक रामदास आज आपल्या आजूबाजूला आहेत, ज्यांना गरज आहे एका संधीची आणि ते ती संधी नक्कीच शोधतील आणि त्या संधीचं सोनं करतील। तुर्तास तरी रामदास मरबाडेला प्राईम संवाद कडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।